चला लक्ष द्या. आता प्लिंथ एरिया मेथड कळाली तुम्हाला. आता सेम दुसरी मेथडचं हेडिंग टाका, क्युबिकल कंटेंट मेथड. दुसऱ्या याचं हेडिंग टाका, क्युबिकल कंटेंट मेथड. क्युबिकल कंटेंट मेथड. क्युबिकल कंटेंट मेथड. क्युबिकल कंटेंट मेथड. टाकलं हेडिंग. आता बघा क्युबिकल कंटेंट. क्युबिकचा अर्थ काय असतो? 3 डायमेन्शन, लेंथ, विड्थ आणि हाईट. लांबी, रुंदी आणि उंची. बरोबर. क्युबिक म्हणजे 3 गोष्टी असतात. ओके. म्हणजे नावातच आपल्याला कळतंय की याच्यामध्ये व्हॉल्यूम असणार आहे. काय असणार आहे याच्यात? व्हॉल्यूम असणार आहे. मग कोणाचा व्हॉल्यूम असणार आहे? स्ट्रक्चरचा व्हॉल्यूम असणार आहे. स्ट्रक्चर इन द सेन्स एखादी बिल्डिंग असेल, बिल्डिंगचा व्हॉल्यूम असेल. एखादा बंगला असेल, बंगल्याचा व्हॉल्यूम असेल. एखादा रो हाऊस असेल, रो हाऊसचा व्हॉल्यूम असेल. कळतंय? म्हणजे क्युबिकल कंटेंट मेथडमध्ये आपल्याला व्हॉल्यूमचा वापर करून त्या बिल्डिंगची किंमत काढायची, त्या बिल्डिंगची कॉस्ट काढायची आहे. त्या बिल्डिंगला किती पैसे लागणार आहे हे काढायचे. कशाचा वापर करून? त्या बिल्डिंगच्या व्हॉल्यूमचा वापर करून. वरती काय केलं आपण? त्या बिल्डिंगच्या प्लिंथ एरियाचा वापर केला आणि मग पैसे काढले किती निघणार आहे ते. खाली काय करायचंय? त्या बिल्डिंगचा व्हॉल्यूमचा वापर करायचा आणि मग काढायचंय किती पैसे लागणार आहे ते. कळतंय? मग आता याच्यासारखंच आहे, आपल्याकडे 2 स्ट्रक्चर असणार आहे. एक ओल्ड स्ट्रक्चर आणि एक न्यू स्ट्रक्चर. ओके. मग तुमच्याकडे ॲज अ इंजिनियर म्हणून लिहू नका रे, तुमच्याकडे ॲज अ इंजिनियर म्हणून ओल्ड स्ट्रक्चरचा व्हॉल्यूम असेल. ओल्ड स्ट्रक्चर व्हॉल्यूम. मग ओल्ड स्ट्रक्चरचा व्हॉल्यूम कसा तयार होईल? म्हणजे जुनं तुम्ही काहीतरी त्या एरियामध्ये काम केलेलं आहे त्याचा व्हॉल्यूम तुम्ही कसा काढणार? तर व्हॉल्यूम इज इक्वल टू प्लिंथ एरिया मल्टिप्लाय बाय हाईट. त्या बिल्डिंगची हाईट, त्या बंगल्याची हाईट किंवा त्या रो हाऊसची हाईट आणि त्याचा प्लिंथ एरिया. म्हणजे प्लिंथ एरिया आपल्याकडे असेल आणि त्या बिल्डिंगची टोटल हाईट आपल्याकडे असेल. मग प्लिंथ एरिया गुणिले टोटल हाईट केली का आपल्याला त्या जुन्या स्ट्रक्चरचा व्हॉल्यूम भेटेल. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मागच्या वेळेस आपल्याकडे किती प्लिंथ एरिया होता? 1000. बरोबर. गुणिले त्या बिल्डिंगची हाईट समजा 10 मीटर असेल किंवा 5 मीटर असेल. मग किती उत्तर आलं हे? 5000 मीटर क्यूब. 5000 मीटर क्यूब. म्हणजे जुन्या स्ट्रक्चरचा माझ्याकडे व्हॉल्यूम किती आला? 5000 मीटर क्यूब. ओके. मग त्या जुन्या स्ट्रक्चर त्या 5000 मीटर क्यूबला किती पैसे लागणार होते? कॉस्ट ऑफ ओल्ड स्ट्रक्चर. समजा त्या 5000 मीटर क्यूबला किती पैसे लागले? परत एकदा 10 लाख रुपये लागले फॉर एक्झाम्पल. बरोबर. मग आपण काय करतोय? नवीन स्ट्रक्चरचं पैसे काढतोय बाय युजिंग विथ द हेल्प ऑफ कोणती मेथड? क्युबिकल कंटेंट मेथड. ओके. क्युबिकल कंटेंटचा वापर करून आपण नवीन बिल्डिंगचे पैसे काढतोय. बरं. म्हणजे नवीन बिल्डिंगचा व्हॉल्यूम तुमच्याकडे असेल ना. तुम्हाला घर बांधायचंय तर तुम्ही ठरवलं असेल मला एवढा प्लिंथ एरिया आहे आणि माझ्या घराची एवढी हाईट मला ठेवायची आहे. बरोबर. मग मी इथं असं म्हणतो न्यू स्ट्रक्चर व्हॉल्यूम कसा निघल? प्लिंथ एरिया इंटू हाईट. समजा माझा प्लिंथ एरिया आहे 2000 मीटर स्क्वेअर आणि माझी हाईट आहे 3 मीटर. 3च मीटर. मला 3च मीटरचा बंगला बांधायचा आहे आणि इकडे जो बंगला होता तो 5 मीटरचा बंगला होता. पण मला आता 3च मीटरचा बांधायचा आहे. काय फरक पडत नाही. याचा व्हॉल्यूम किती आला? 6000 मीटर क्यूब. बरोबर. आणि मला आता सेकंड याच्यात काढायचं काय? ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट
ओके, मग मला काय करावं लागेल, जुन्या बिल्डिंगचं काय करावं लागेल, पर मीटर पर वॉल्यूम. एक नंबर. मागच्या वेळेस काय केलं आपण, पर मीटर स्क्वेअर रेट काढला. आता आपण क्युबिकल कंटेंट मेथड यूज करतोय, म्हणजे पर मीटर क्यूब रेट काढावं लागेल. काय करावं लागेल, पर मीटर क्यूब रेट काढायचा. मागच्या ह्याच्यात काय केलं, पर मीटर स्क्वेअर रेट काढलं. आणि हाच प्रश्न तुम्हाला मागच्या प्रिव्हियस इयरमध्ये कोणत्या तरी एका एक्झामला विंटर 12, 15, 17 ज्याला विचारला असेल, डिफरन्स बिटवीन प्लिंथ एरिया मेथड आणि क्युबिकल कंटेंट मेथड. तर समजलं, प्लिंथ एरिया मेथडमध्ये आपण पर मीटर स्क्वेअर रेट काढला, क्युबिकल कंटेंटमध्ये आपण पर मीटर क्यूब रेट काढला. म्हणजे मी इथं तिसऱ्या ह्याच्यात काय करू शकतो, कॅल्क्युलेट पर मीटर क्यूब रेट. मग कसा काढणार पर मीटर क्यूब रेट, जर 5000 मीटर क्यूबला 10 लाख रुपये लागत असतील तर एका मीटर क्यूबला किती लागतील, 5000 मीटर क्यूबला 10 लाख रुपये लागतंय, एका मीटर क्यूबला किती लागतील, म्हणजे 10 चॉकलेट घेतल्यावर तुम्हाला 100 रुपये लागले, तर एका चॉकलेटला किती रुपये लागले. तर तसंच हे इथं आपल्याला काय करायचं आहे, कॉस्ट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. म्हणजे कॉस्ट किती आहे, 10 लाख, आणि व्हॉल्यूम किती आहे, 5000. किती आलं, 1 2 3 1 2 3, किती आलं हे 200, हां सॉरी 5 1 5 5 2 10, 200 रुपये पर मीटर क्यूब. म्हणजे जुन्या बिल्डिंगचा रेट मला किती पडला, 200 रुपये पर मीटर क्यूब. मग एका मीटर क्यूबला जुन्या बिल्डिंगला 200 रुपये लागत असतील तर 6000 मीटर क्यूबला किती रुपये लागतील, कसं काढणार, 6000 गुणिले 200. मग इथं काय करणार, अप्रॉक्सिमेट कॉस्ट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ न्यू स्ट्रक्चर मल्टीप्लाय बाय पर मीटर क्यूब रेट ऑफ ओल्ड स्ट्रक्चर. तुम्ही मागचं हे लिहिलं नव्हतं का रे, अरे ठीक आहे चला काय हरकत, लिहायचं होतं ते, हे फॉर एक्झाम्पल म्हणून लिहायचं तुम्हाला, म्हणजे नंतर तुम्ही जेव्हा रिव्हिजन करणार ना तेव्हा तुम्हाला लक्षात राहील. मग व्हॉल्यूम ऑफ न्यू बिल्डिंग किती आहे, 6000 गुणिले रेट किती आहे तुमचा, 200 रुपये. मग किती आलं उत्तर, 12 साईदुने 12 आणि त्याच्यावर म्हणजे 12 लाख रुपये, बरोबर ना. साईदुने 12 हे 3 शून्य तसेच आहे, 2 शून्य तसेच. म्हणजे नवीन बिल्डिंगला जर क्युबिकल कंटेंटनी रेट काढला मी तर किती जाईल, मला 12 लाख रुपये लागतील. आणि जुन्या बिल्डिंगला किती मीटर क्यूबनी रेट किती पैसे लागले होते, 10 लाख. रेट काय होता, 200 रुपये. तोच रेट मी उचलला आणि नवीन बिल्डिंगच्या व्हॉल्यूमला लावला. तेव्हा मला कळालं की माझ्या नवीन बिल्डिंगला त्याच एरियामध्ये त्याच लोकॅलिटीमध्ये बांधायला किती पैसे लागले, 12 लाख रुपये लागले. कळालं, कळालं. आता जे मी सांगितलंय ते आपण लिहून काढू, लिहा. इट इज त्याच्यामध्ये पहिला पॉइंट लिहायचा, इट इज prepared on the basis of volume of a building, दुसरा पॉइंट लिहा, त्याच्यातच खाली, the per meter cube rate, the per meter cube rate of old building, the per meter cube rate of old building, is calculated by dividing the volume of
old building, the volume of old building to the total cost of old building, to the total cost of old building, and the answer we get is per meter cube rate of old building. Rate of old building. आणि खालच्या लाईन मध्ये लिहा नेक्स्ट पॉइंट खालच्या लाईन मध्ये now the approximate cost of new building is equal to volume of old building, sorry, volume of new building लिहा is equal to volume of new building multiply by volume of new building multiply by per meter cube rate of old building or structure. ओल्ड बिल्डिंग म्हणा किंवा स्ट्रक्चर म्हणा. ओके, लिहिलं. आता खालच्या लाईन मध्ये फॉर एक्झाम्पल करा आणि हे सगळं लिहून काढा. फॉर एक्झाम्पल करा, एक एक्झाम्पल साठी तुमच्या डोळ्यासमोर राहू द्या, हे सगळं लिहून काढा. फॉर एक्झाम्पल म्हणून हे लिहून काढा. बघा आता आपण आज काय बघितलं, प्लेन एरिया मेथड बघितली आणि क्युबिकल कंटेंट बघितली. याच्यावर 4 मार्क कोणत्याही 4 मेथड पैकी 2 म्हणजे 8 मार्काला कोणत्याही 2 मेथडवर किंवा 1 मेथडवर आपल्याला एक न्यूमरिकल कंपल्सरी एक्झामला आलेलं दिसणार आहे. ओके, आता उद्या आपल्याला DSS RCC घ्यायचं आहे आणि उद्याचं लोकेशन तुम्हाला माहिती आहे तिकडे राहणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार दत्त मंदिर चौकात राहील आणि रविवार फक्त इकडे राहणार आहे. ओके, चालेल. उद्या DSS RCC आहे, आपली थेअरीच असणार आहे कारण की पहिले 2 युनिट थेअरी आहे, तुम्हाला सांगितलंय मी. अतिशय व्यवस्थितरित्या आपल्याला ते करायचं आहे. ओके, मग उद्या DSS RCC टाइम तुमचा आता वाढवला आपण 5:30 वाजता राहिलं. 5:30 नाही 5:30 6:30 7:30 ठीक आहे ना, 2 तास. हां, 4 ते 6 होता ना आपला, पण मग तुमचं परत टायमिंग चेंज करायचा कॉलेजमुळं, तर तुम्ही 5:30 पर्यंत तरी अवेलेबल होऊन जाणार घरून. म्हणजे इकडं तुम्हाला येता येईल. 4ला कॉलेज सुटलं, 3ला सुटलं तर मग 5:30 आपण रेग्युलर टाईम ठेवू. 5:30 ते 7 किंवा 7:30 जसं खेचता येईल तसं खेचू. ओके, म्हणजे उद्या तिकडं राहील आपला DSS RCC राहील. तुम्हाला व्हॉट्सॲपवर हाय पाठवून तुला सगळे डिटेल पाठवतो. चला, ओके, चला, बाय बाय.